SMT कॉमर्स मॅथ मध्ये आपले स्वागत आहे मित्रो. अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह यामधला आपण एक्सरसाइज 4.3 पाहणार आहोत. मात्र या अगोदर मॅक्झिमा आणि मिनिमा काय भानगड आहे तर ते आपल्याला चांगलं व्यवस्थित समजून घ्यायला लागतं. तर बा माझं म्हणणं आहे बघा फारच सिंपल साधा आहे का याचे जे प्रॉब्लेम असतात ते कसे सोडवायचे त्याच्या मी स्टेप मांडले आहे मित्रो. हे असं काही कुठं पुस्तकात गाईड मध्ये राहत नाही, फक्त अनुभवाचे हे बोल आहे. काय करायचं बघा, जे काही फंक्शन दिलं असते ते एफ बरोबर दिलेलं असते, काहीच विचार करायचा नाही. त्याचा पहिले सरळ डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ह्या जो डॅश आहे त्याचा अर्थ डेरिव्हेटिव्ह. एकदा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर हा एक डॅश असला तर त्याला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणतात. पटकन तेव्हाच्या तेव्हा त्याचा दुसरा डेरिव्हेटिव्ह पुन्हा घ्यायचा, त्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणतात. आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवा जो फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आला असेल त्याच्याबरोबर 0 घ्यायचा प्रत्येक गणितात. आणि त्यालाच लक्षात ठेवा जेव्हा आपण 0 घेऊन आहे का नाही ते सोडवू, त्याचं सिंप्लिफिकेशन करू तर एक्सच्या 2 किमत्या मिळतील. त्यालाच एक्स्ट्रीम व्हॅल्यू म्हणतात. काय म्हणतात रे बाबा, ते एक्स्ट्रीम व्हॅल्यू. मग आता एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा ती जी एक्स्ट्रीम व्हॅल्यू आहे ती बा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये f2' मध्ये ठेवायची. त्याची जर किंमत निगेटिव्ह आली तर निगेटिव्हचा अर्थ होतो लेस दॅन 0. लेस दॅन 0 आला तर मॅक्झिमम. बस एवढं लक्षात ठेवायचं आहे. लेस दॅन आहे ना 0 आलं तर मॅक्झिमम. तीच जर किंमत ठेवल्यानंतर ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह संख्या आली तर ग्रेटर दॅन 0 असते, त्याला मिनिमम असं म्हणतात. तर बा लेस दॅन साठी मॅक्झिमम घ्यायचं, ग्रेटर दॅन साठी मिनिमम घ्यायचं. मग एवढं जर झालं असेल तर बा नंतर काय करायचं, त्या x ची किंमत तो म्हणते बा मॅक्झिमम किंमत काढा, मिनिमम काढा. बा तर ती x ची किंमत जे आपलं प्रॉब्लेम असेल त्याच्यामध्ये ठेवायची आणि मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यूज काढायच्या. फार सोपं आहे. हा लेंदी वाटेल तुम्हाला काही काही प्रॉब्लेम, पण सोडवताना अडचण नाही येत, भरभर सोडवते. फक्त एवढ्या स्टेपा तुम्ही चांगल्या पाठ करा, प्रॉब्लेमला विचारच करू नका किंवा येत्यानंतर हे करायचं सहज लक्षात राहते. पाठ करायचं काम नाही. पहा मी पहिलं प्रॉब्लेम सांगून राहिलो बा. क्वेश्चन 1, डिटरमाइन द मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग फंक्शन. एक्सरसाइज 4.3 मधला पहिला. तर मग पहिलं इक्वेशन आहे fx = 2x³ - 21x² + 36x - 20. मित्रो याला लिहिताना कसं लिहायचं आहे बा, तर सोल्युशन लक्षात ठेवा का बा. पहिले तर एक शब्द लिहायचा गिवन आणि सरळ तो इक्वेशन लिहायचा fx = 2x³ - 21x² + 36x - 20. आहे ना, काहीच विचार नाही करायचं, सरळ याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. तर डेरिव्हेटिव्ह घेताना बा पहिला डेरिव्हेटिव्ह घेतला तर इथं डॅश मारायचा. याचा अर्थ फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हा घात खाली उतरतो म्हणजे 3 दोन्ही 6 होईल आणि डोक्यावर 1 न कमी म्हणजे 2 होईल. मायनस लक्षात ठेवा हा घात खाली उतरल म्हणजे 21 दोन्ही 42. लक्षात ठेवा x च्या डोक्यावर 1 न कमी म्हणजे 1 होईल, जे आपण लिहत नाही. 36x आहे तर बा याच्यातून 36 बाहेर निघाल ना, x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे गेला. मायनस हा 20 म्हणजे कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे तो पण गेला. हे झालं आपलं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. एक डॅश असला तर त्याला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणा. लक्षात ठेवा याला असं 2 रेषा ओढल्या तर याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे पुन्हा याचा दुसरा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. हा खाली उतरला म्हणजे 12x. लक्षात डोक्यावर 1 न कमी तर 1 तर लिहिल्याच जात नाही. मायनस 42 42 बाहेर निघल आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 की ज्याचा परिणाम होत नाही म्हणून आपण लिहत नाही. आणि 36 म्हणजे कॉन्स्टंट, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. मग आता एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा टेन्शन घेण्याचं कारणच नाही आहे.
का बा आता काय करायचं आहे बा, आता आपल्याला सिंपल साधा का f2 डॅश x आला मी समजावून सांगत आहो का बा 2 आहे ना, पहिले फाइंड आहे ना, फाइंड f डॅश x. तर मित्र पाहून घ्या f डॅश x काढला, नंतर आहे फाइंड f2 डॅश x. तर f2 डॅश x काढला. आता काय म्हणत आहे चौथा पॉइंट आहे टू फाइंड एक्स्ट्रीम व्हॅल्यूज पुट f डॅश x इज इक्वल टू 0. बस एवढं लक्षात ठेवायचं आहे. तर आहे ना, पुट f डॅश x इज इक्वल टू 0 वी गेट टू व्हॅल्यूज ऑफ x. तर बा हेच आपल्याला शब्द इथं लिहायचा आहे का फॉर, लक्षात ठेवा, एक्स्ट्रीम व्हॅल्यूज, फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यूज, असं एक्स्ट्रीम व्हॅल्यूज काय करायचं आहे बघा, स्पष्ट लिहून आहे बघा f डॅश x इज इक्वल टू 0 असं. तर मग हेच आपण इथं लिहायचं. तर f डॅश x वाली व्हॅल्यू कोणती आहे बघा, ही आहे. तर याच्या बरोबर 0 घ्यायचं. देअरफॉर इथं लिहायचं, देअरफॉर असं लिहायचं 6x² मायनस 42x प्लस 36. तर याच्या बरोबर 0. मित्र जे कॉमन निघते ते आठवणीनं काढा. इथं 6 पूर्ण कॉमन निघतो म्हणजे 6 आहे ना, x² मायनस साइन 7 42x 6 6 36 इज इक्वल टू 0. तुम्हाला एवढं तर येतेच वाटच नाही. हा 6 कुठं जाईल तर याच्या खाली म्हणजे 0 ला कशानेही भागलं तर 0 म्हणजे हा तर गेलाच म्हणजे x² मायनस 7x प्लस 6 इज इक्वल टू 0 आहे ना. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, वर्ग समीकरण आहे. याचे फॅक्टर 10व्या वर्गात खूप शिकलो. 6 चे फॅक्टर काय होईल बा, 6 1 6. बस एवढा आपल्याला काढायचा आहे. तर बा हे नाही लिहायचं, याच्या ऐवजी याचे फॅक्टर लिहायचे आहे ना बा. तर मायनस 6x मायनस 1x प्लस 6 इज इक्वल टू 0. पाहून घ्या मायनस 6x न मायनस 1x म्हणजे मायनस 7x. मात्र हा 1 लिहिल्या जात नाही, इथून x कॉमन निघला तर x मायनस 6 इथून मायनस कॉमन निघते, मायनस कॉमन निघला तर हा प्लस आहे तर याचा मायनस होतो, इथं झालं 0. यानं यासारखा तो कॉमन निघतो म्हणजे x मायनस 6 x मायनस 1 इज इक्वल टू 0. बस एवढा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. याच्या बरोबर 0 और याच्या बरोबर 0. तर बा x मायनस 6 बरोबर 0 और x मायनस 1 बरोबर 0. देअरफॉर इथं लिहायचं x बरोबर 6 और x बरोबर 1. आता मित्र तुम्ही या स्टेप कडे पाहून घ्या. तर तो काय म्हणते बघा, पुट काय बा f डॅश x इज इक्वल टू 0 वी गेट टू व्हॅल्यूज ऑफ x. तर पाहून घ्या x ची ही एक व्हॅल्यू मिळाली आणि x ची ही एक व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे. आता त्यानं म्हटलं ऍट इच व्हॅल्यूज ऑफ x फाइंड f2 डॅश x. तर बा त्यानं म्हटलं आहे का x च्या प्रत्येक व्हॅल्यू साठी म्हणजे या दोन्ही व्हॅल्यू साठी f2 डॅश x काढा. तर मग पहिली व्हॅल्यू 6 आहे तर आपण पहिले 6 लिहायचं. लिहिताना मात्र जसं पुस्तकात सांगलं आहे सोडून दाखवलं आहे त्या प्रॉब्लेम वर नजर टाका. तर असंच लिहून आहे फॉर काय रे बा, तर x इज इक्वल टू 6 मी पहिली व्हॅल्यू घेतली. तर बा f2 डॅश x तर हा आहे. तर इथं कॉमा करायचा आणि इथं लिहायचं. बा इथं जागा नाही म्हणून खाली लिहायचं, मात्र समोरच लिहिलं पाहिजे का बा f2 डॅश x इज इक्वल टू हा जशानं तसा लिहा 12x मायनस 42. तर बा ह्या x च्या ऐवजी काय भरायचं बा, 6. एक डाव ही व्हॅल्यू भरायची, एक डाव ही व्हॅल्यू भरायची. तर बा f2 डॅश या x च्या ऐवजी 6 भरलं म्हणजे जिथं जिथं x दिसते तिथं तिथं 6 भरायचं म्हणजे 12 गुणिले 6 या 6 इथं भरला मायनस 42 12 सकम 72 मायनस 42 म्हणजे आलं 30 है ना. संख्या जर पॉझिटिव्ह आली अक्कल नाही, अपूर्णांक येऊ फ्रॅक्शन येऊ पॉइंट मध्ये येऊ कसाही येऊ, फक्त निगेटिव्ह नाही पाहिजे. पॉझिटिव्ह संख्या असली तर सरळ ग्रेटर दॅन 0 लिहायचं आणि ग्रेटर दॅन आलं तर बा इथं लिहून आहे इफ इट इज पॉझिटिव्ह दॅट इज ग्रेटर दॅन 0 fx अटेन मिनिमम. बस ग्रेटर दॅन असलं तर मिनिमम. तर बा हेच वाक्य इथं लिहायचं. fx लक्षात ठेवा जशानं तसं असंच लिहायचं. fx अटेन मिनिमम
असं लिहायचं. बोल बा, बोला समजते कोण्या पॉइंटवर हो तर बा ॲट x = 6 तर इथं लिहायचं ॲट x = 6 असं. ठीक आहे, बस एवढं झाल्यानंतर लिहायचं काय बा तर इथं लिहायचं मिनिमम व्हॅल्यू असं लिहायचं मिनिमम व्हॅल्यू. आणि आता काय करायचं बा तर मिनिमम व्हॅल्यू इज असं. आणि हे जे प्रॉब्लेम देऊन आहे या प्रॉब्लेम मध्ये काही अक्कल नाही लावायची. ही x ची किंमत जे 6 आहे जिथं जिथं x दिसते त्याच्या ऐवजी काय भरायचं बा तर 6 भरायचं. मिनिमम आहे की मॅक्झिमम आहे हे आपण पहिलेच काढलं मिनिमम, म्हणून तिथं लिहायचं आहे मिनिमम व्हॅल्यू इज. जर हे मॅक्झिमम आलं असतं तर आपण लिहिलं असतं मॅक्झिमम व्हॅल्यू. किती सुंदर आणि सोपं आहे. सरळ फंक्शन पुन्हा एकदा लक्षात घ्या. हे सोडवायला महत्व नाही, कसं सोडवायचं आहे त्याले महत्व आहे. का जे फंक्शन आहे ते लिहा, पहिला डेरिव्हेटिव्ह घ्या, दुसरा डेरिव्हेटिव्ह घ्या आणि एक्स्ट्रीम आहे ना एक्स्ट्रीम व्हॅल्यू साठी f डॅश पहिल्या डेरिव्हेटिव्ह बरोबर 0 घ्या. x च्या दोन किमत्या मिळतील. दुसऱ्या सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये ठेवा. एकदा एक किंमत ठेवली तर मिनिमम किंवा मॅक्झिमम मिळेल. पहिल्यांदा जर मिनिमम मिळाली तर दुसऱ्यासाठी मॅक्झिमम मिळेल. बस तेच पॉइंट काय करायचं आपल्या प्रॉब्लेम मध्ये ठेवायचं. हे असं जर ज्याला माहित आहे त्याला अडचणच येत नाही. आता मायापाशी जागा नाही आहे म्हणून मी हे एवढा पसारा तुमच्या समोर पूर्ण लिहिला. बस काय करायचं बा तो हेच करायचं आहे का मिनिमम व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. म्हणजे मिनिमम व्हॅल्यू इज तर x ची किंमत 6 या प्रॉब्लेम मध्ये ठेवून द्यायची. पहा मग मी आता या स्टेप मिटवून राहिलो तुमच्या फक्त समजण्यासाठी मी एवढं लिहून ठेवलं होतं का बा जेणेकरून बिलकुल त्रास गेला नाही पाहिजे. तर बा आता आपण काय करणार आहोत तर बा ह्या प्रॉब्लेम मध्ये बस एवढं आपल्याला ठेवायचं आहे. पहा मग म्हणून इथं काय सांगून राहिलो का बा ह्या आता टेन्शनच नाही आहे. मिनिमम व्हॅल्यू इज तर ह्या इथं पाहून घ्या या तर या x च्या ऐवजी 6 ठेवा. बरोबर, हा 2 जशानं तसा x च्या ऐवजी 6 मायनस 21 x च्या ऐवजी ठेवायचा 6 असं प्लस 36 गुणिला x च्या ऐवजी 6 मायनस 20 आणि ह्याचं कॅल्क्युलेशन करायला. बोला समजलं का नाही समजलं. मग आता एवढं जर समजलं असेल तर प्रेझेंटेशन कसं आहे तर बा हा जो 36 आहे ना या 36 न लिहिता समजा आपण लिहिला 6 चा वर्ग तर काही बिघडला. 6 चा वर्ग 36 आणि शॉर्ट आणि सोपं कॅल्क्युलेशन कसं करायचं ते शिकवता. तर बा एका मलाही समजते हो का 6 चा घन 200 आहे. 6 चा घन 216 मला येते तुम्हाला येते. 6 चा वर्ग 36 पण एवढी मोठी संख्या करण्याच्या ऐवजी 6 चा वर्ग कॉमन का 3 पैकी 2 निघला तर 1 राहिला असं करायचं. ह्या पूर्ण निघला म्हणजे ह्या राहिला, ह्या पूर्ण निघला म्हणजे ह्या राहिला मायनस या सेपरेट 20 लिहा. झालं बा 6 चा वर्ग 36 साइन दोन्ही 12 आहे ना मायनस 21 प्लस 6 मायनस 20 असं. तर 36 12 न 6 18 18 मधून 21 गेले म्हणजे -3 -20 36 त्रिक 108 मायनस 20 म्हणजे आलं -128. बोल बा आता काय बा तर दुसरी व्हॅल्यू कोणती आहे बा 1 तर बा सरळ थेस लिहायचं आहे. काय लिहिणार आहे बा का ही एक जी व्हॅल्यू आहे सरळ सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये टाकायचं. बस एवढं आपल्याला करायचं आहे. तर तुम्हाला बरोबरच सुटल. इथं लिहायचं फॉर लक्षात ठेवा x = 1 f2 डॅश याला ह्या वाला समीकरण लिहायचा. मी तर पहिले सांगलं तिथं का एका लाईनीत लिहावं लागते. पहा मग मी इथं लिहून राहिलो 12x - 42 सरळ x च्या ऐवजी 1 ठेवायचा म्हणून इथं लिहायचं f2 डॅश 1 = 12 * x च्या ऐवजी ठेवायचं 1
12 इंटू 1 मायनस 42 म्हणजे 12 मायनस 42 तर बा मायनस 30 असं. मग आता एवढं जर झालं असं तर बा लक्षात ठेवा. ठीक आहे, तर पहिलं आलं तर ग्रेटर दॅन, तर दुसरं मायनस दिसला तर सरळ लिहायचं लेस दॅन. बोल बा. ठीक आहे, मग लेस दॅन आलं तर याचा अर्थ मॅक्झिमम, पण लिहिताना कसं लिहायचं आहे, एफ अटेन असं. मॅक्झिमम आहे ना, मॅक्झिमम ऍट कोण्या पॉइंटवर, x इज इक्वल टू 1 बस. आणि त्याच्या खाली पटकन लिहायचं आहे मॅक्झिमम व्हॅल्यू इज असं लिहायचं आहे. आणि जे आपलं प्रॉब्लेम असल त्या प्रॉब्लेम मध्ये हा प्रॉब्लेम आहे तर बा इथं x आहे, इथं आहे, इथं आहे, सर्व इथं आहे, सर्वाच्या ऐवजी 1 ठेवा. तर बा इथं लिहायचं f ऑफ 1 इज इक्वल टू 2 गुणिला 1 चा घन मायनस 21 गुणिला 1 चा वर्ग आहे ना, त्याच्यानंतर प्लस 36 गुणिला 1 मायनस 20 असं. तर मला लक्षात ठेवा 1 चा घन 1, 1 न काही गुणलं तर तेवढंच राहते. 1 चा वर्ग 1, 21 1 21 प्लस 36 1 36 मायनस 20. तोंडी तर हिशोब निघते राजा. 36 आणि 2 38, 21 न 20 41, 36 मधून 41 गेले आहे ना. पाहिलं रे बा, 21 आणि 20 झाले 41, 36 आणि 2 38. तर बा ह्या झाला 38 मायनस 41. इथं लिहून राहिलो बरोबर. 38 मधून 41 गेले तर मायनस 3. हे झालं तुमची मिनिमम आहे ना, मॅक्झिमम व्हॅल्यू. हे आली मिनिमम व्हॅल्यू आणि हे आली मॅक्झिमम. वादच नाही, 128 च्या तुलनेत तो मोठा आहे. बोल पहा. ठीक आहे, पहिला प्रॉब्लेम संपला. पहा मग मित्र, दुसरा प्रॉब्लेम सांगतो कसं पटपट समजते तर पाहून घ्या. बा इथं सोल्युशन कसं लिहायचं, बा एकच पद्धत आहे. इथं लिहायचं गिवन आणि इथं लिहायचं fx इज इक्वल टू. प्रत्येक प्रॉब्लेम मोठा राहील असं नाही, लहानही प्रॉब्लेम असते x log x. तर मग विचारच करायचा नाही, पहिला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. इथं दोन पदाचा गुणाकार आहे म्हणजे प्रॉडक्ट फॉर्म्युला लागेल. फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. log चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन आणि इथं जो असन तो लिहायचा, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह, तर x चा डेरिव्हेटिव्ह 1 असं. फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, x चा डेरिव्हेटिव्ह 1. हा x ना हा x कटला म्हणजे f डॅश x इज इक्वल टू हा 1 उरला प्लस इथं काय उरला बा तर log x असं. पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा f2 डॅश x इज इक्वल टू 1 म्हणजे कॉन्स्टंट आहे, गेलास log चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन इथं जो असन तो लिहायला लागते x चा डेरिव्हेटिव्ह 1, तर तो आपण लिहत नाही. हे झालं आपलं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मग आता एवढं जर झालं असं तर बस याच्या खाली एक शब्द लिहायचा आहे फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यूज. तर बघ ते नाही विसरायचं, फॉर दी एक्स्ट्रीम व्हॅल्यू. बस एवढं तुम्हाला करत जायचं आहे. एक्स्ट्रीम व्हॅल्यूज, फॉर दी एक्स्ट्रीम व्हॅल्यूज असं. काय करणार आहे बा तर लक्षात ठेवा, f डॅश x इज इक्वल टू 0. f डॅश x इज इक्वल टू 0, तो पहिला डेरिव्हेटिव्ह काय आहे बा तर हा. तर बा इथं लिहायचं देअरफॉर 1 प्लस log x इज इक्वल टू 0. या 1 चं तिकडं पक्षांतर, तर मग log x इज इक्वल टू -1 असं आहे. तर मग आता तुम्हाला मी मागे डेरिव्हेटिव्ह मध्ये एक दिवस सांगलं होतं का बा काय करायचं आहे बा तर log a इज इक्वल टू जर b असेल तर बा हा लॉग जर गायब करायचा असला तर a बरोबर हा a लिहायचा आणि इकडला जो असन तो e च्या डोक्यावर लिहायचा. बस एवढं करायचं आहे. तर बा हा लॉग गायब करा, कारण x ची व्हॅल्यू पाहिजे. तर मग x ची व्हॅल्यू पाहिजे तर लॉग ले गायब करा लागेल. तर x इज इक्वल टू e च्या डोक्यावर -1. ते काही असो e च्या डोक्यावर लिहून टाकायचं.
एवढं सिंपल साधं लॉगचा फॉर्म्युला आहे. आता हा मायनस आहे तर याले जर खाली घेतलं तर प्लस होईल 1/e असं. मायनस आहे खाली आला तर हा घात इथं आहे ना रे, पण डोक्यावर एक घात लिहिल्या जात नाही म्हणून लिहिला नाही. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर मग आपण याच्या x ची व्हॅल्यू मिळाली ते 1 मिळो का 2 मिळो आहे ना. साधारणतः 2 मिळते, पण असं जर ट्रिग्नोमेट्रीचे फंक्शन असलं तर 1 मिळते, संख्या असली तर 2 मिळते. मग आता काय सांगून राहिलो बा तर लक्षात ठेवा, फेस कॅसेट वाजवायची. काय वाजवणार आहे बा तर फॉर x इज इक्वल टू 1/e असं. ठीक आहे. f2 डॅश वाला 5 आणि हे वाला इथं स्पष्ट लिहायचं f2 डॅश x इज इक्वल टू 1/x. या सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये ही किंमत ठेवणे आहे ना. पॉझिटिव्ह आली तर बा ग्रेटर दॅन 0, निगेटिव्ह आली तर लेस दॅन 0. ग्रेटर दॅन असलं तर मिनिमम म्हणतात, लेस दॅन असलं तर मॅक्सिमम म्हणतात. बस एवढं लक्षात ठेवायचं आहे. तर बा f2 डॅश इथं आहे ना x च्या ऐवजी भरायचा आहे आपल्याला 1/e. जसं असन तसं 1/x च्या ऐवजी 1/e भागीला उलट गुणीला तर ह्या जाईन वर्त e आणि e म्हणजे पॉझिटिव्ह आहे. इथं निगेटिव्ह चिन्ह असलं त्यालेच निगेटिव्ह म्हणायचं आणि सरळ लिहायचं ग्रेटर दॅन असं. बस एवढं जर झालं तर बा एकच शब्द लिहायचा आहे fx असं. fx ग्रेटर दॅन आला तर काय लिहायचा, ग्रेटर दॅनचा अर्थ होतो मिनिमम. तर इथं लिहायचं fx अटेन मिनिमम असं. मिनिमम कोण्या पॉइंटवर तर इथं लिहायचं ऍट x इज इक्वल टू 1/e. झालं बा. बस एवढं झालं तर सरळ खाली लिहायचं मिनिमम व्हॅल्यू इज. इथं लिहायचं मिनिमम, मी म्हटलं ना सर्व गंत मोठे नाही राहत. मिनिमम व्हॅल्यू इज असं. आणि आपला जो फंक्शन असेल त्याच्यामध्ये इथं x आहे तर x च्या ऐवजी 1/e तर इथं लिहायचं 1/e बरोबर x च्या ऐवजी 1/e इंटू लॉग आहे ना x च्या ऐवजी 1/e. मग याले आता सोडवा लागेल 1/e असं. log a upon b is equal to log a minus log b हा फॉर्म्युला आहे. log याले a म्हणायचं याले b. log a upon b is equal to log a minus log b. मित्र लक्षात घ्या 1/e log 1 ची किंमत राहते 0 मायनस log e ची किंमत 1. तर बा उरलं काय बा तर 1/e गुणिला -1. -1 न याने गुणलं तर हा मायनस होईल 1/e. ही झाली तुमची मिनिमम व्हॅल्यू. बोला तिसरा प्रॉब्लेम पाहून घ्या. पहा मग मित्र तेच करायचं. आता तुम्हाला पॅटर्न पाठ झालं पाहिजे बा तर पहिले तर लिहायचं गिवन असं मन लावून ऐकत राहायचं आणि तसंच मनात सेट करायचं बा fx इज इक्वल टू x² प्लस 16/x. तेव्हा पहिले तर विचारच करायचा नाही, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, त्याच्यावर तर कमांड पाहिजे. f डॅश x इथं डॅश मारला x वर्गाचा घात खाली उतरते, डोक्यावर 1 न कमी म्हणजे ते लिहिल्या जात नाही. प्लस हा 16 कॉन्स्टंट आहे बाहेर निघला आणि काय रे बा तर इथं वरत काहीच नाही म्हणजे 1 न हा खालचा x जशानं तसा. तर अशा स्टेपा घेऊ नये बा. तेवढं समजलं पाहिजे का 1/x चा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे 1/x चा डेरिव्हेटिव्ह -1/x². मग एवढा आपण डायरेक्ट फॉर्म्युला पाठ पाहिजे तर मग 1/x चा फॉर्म्युला -1/x² असं. तर मग ह्या झाला f डॅश x इज इक्वल टू 2x प्लस मायनस म्हणजे -16 1 16 भागीला x². ठीक आहे. आता याचा काय करणार आहे मग सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. वेळ बिलकुल गमवायचा नाही. ह्या झाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 मायनस हा 16 बाहेर निघल आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ काय रे बा इथं डोक्यावर काहीच नाही म्हणजे 1 आणि ह्या जशानं तसा. तर बा f2 डॅश x इज इक्वल टू 2 - 16. मी तुम्हाला शिकवलं बा का इथं पहिले मायनस लिहा
हा जो खाली डोक्यावर 2 दिसते ते वर लिहायचं भागीला यक्षच्या डोक्यावर इथं जर 2 असेल तर एक न वाढवायचा म्हणजे 3 खाली लिहायचा असं मायनस मायनस प्लस न 16 दोन्ही 32 तर बा f2 डॅश x इज इक्वल टू मायनस मायनस प्लस 16 दोन्ही 32 32 अपॉन x क्यूब एवढं जर झालं असेल तर वेळ बिलकुलच गमवायचा नाही आहे ना. काय लिहायचं फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यूज मी वारंवार सांगून राहिलो तर इथं लिहायचं फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यूज असं. एवढं जर झालं असेल सरळ f डॅश x बरोबर 0 ठेवायचा तर ह्या झाला तुमचा f डॅश x. तर इथं काय करणार आहे बा तर लक्षात ठेवायचं एक्स्ट्रीम व्हॅल्यूज इथं लिहायचं f डॅश x इज इक्वल टू 0 असं. तर हा आहे तुमचा f डॅश x म्हणजे 2x मायनस 16 अपॉन x स्क्वेअर 16 अपॉन x स्क्वेअर इज इक्वल टू 0. हा मायनस आहे म्हणजे हा तिकडे गेला तर प्लस तर 2x बरोबर 16 अपॉन x स्क्वेअर हा इकडे जाईल तर हा 2 इकडे येईल x स्क्वेअर इंटू x म्हणजे x क्यूब इज इक्वल टू 16 अपॉन 2 बे 8 16 तर बा x क्यूब बरोबर 8. तर ह्या 8 कसा मांडता येते बा तर 2 चा घन 2 क्यूब 2 चा घन होते 8. हा घन कटला याला टेकिंग क्यूब रूट म्हणतात. तर आपण इथं लिहायचं टेकिंग कसं लिहिल्या जाते बा तर क्यूब रूट ऑफ बोथ साइड बस एवढं आपल्याला करायचं आहे. आणि हा आता झाला x इज इक्वल टू 2. जसं x इज इक्वल टू 2 मिळालं तर बा लक्षात ठेवा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये ते टाकायचं. तर बा इथं लक्षात ठेवायचं काय लिहिणार आहे बा तर फॉर लक्षात ठेवा x इज इक्वल टू 2 कॉमा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पाहून घ्या आहे ना. f2 डॅश x इज इक्वल टू 2 प्लस 32 अपॉन x क्यूब बस इथं ठेवायचं आहे आणि आपल्याला सोडवायचं आहे. तर बा कसं सोडवणार आहे बा तर लक्षात ठेवा इथं x आहे तर x च्या ऐवजी 2 भरायचं. तर बा f2 डॅश x इज इक्वल टू 2 प्लस 32 अपॉन 2 चा घन. पहा इथं x आहे तर बा x च्या ऐवजी इथं ठेवायचं 2 असं. इथं x आहे तर तिथं 2 ठेवायचं. तर बा इथं लिहून राहिलो f2 डॅश 2 बरोबर 2 प्लस 32 भागिले 2 चा घन 8. तर बा लक्षात ठेवा बरोबरच्या खाली बरोबर 2 प्लस 8 चोक 32 म्हणजे बा 4 आणि 2 6 ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन आल्याबरोबर डोक्यात आलं पाहिजे बा का मिनिमम. मग आता एवढं जर झालं असेल तर लिहिताना असं लिहा fx अटेन मिनिमम असं ऍट x इज इक्वल टू x ची व्हॅल्यू काय आली ती बा तर 2 ऍट x इज इक्वल टू 2 आणि शेवटी लिहायचं म्हणून मिनिमम व्हॅल्यू इज असं. तर सरळ आपल्या प्रॉब्लेम मध्ये x च्या ऐवजी 2 ठेवणे. तर बा काहीच नाही f(2) इज इक्वल टू 2 चा वर्ग प्लस 16 भागिला 2 तर 2 चा वर्ग 4 प्लस 8 दोन्ही 16 8 आणि 4 12. हे झालं तुमचं फायनल आन्सर. पहा मित्रो काय सांगता क्वेश्चन 2 फारच सोपा सिंपल आहे का डिवाइड द नंबर 20 इन 2 पार्ट्स सच दॅट देयर प्रॉडक्ट इज मॅक्सिमम. आणि 8व्या 9व्या 10व्या अवघात अशा लहान लहान टिकल्या आपण रोज फोडू. तर बा माझं म्हणणं आहे बघा 20 तर बा 20 चे असे 2 पार्ट भाग पाळा. तर बा लक्षात ठेवायचं माझं म्हणणं कान देऊ नये का ह्या 20 आहे याचा बा एक भाग मी घेतला x तर दुसरा भाग माहित नाही तर बा प्लस दुसरा भाग आहे ना. दुसरा भाग मला लिहिता येते इंग्रजीत मग डोक्यावरून जाते अदर पार्ट पाहिजे तर लिहून देतो अदर पार्ट लिहिणारच हवा.
आहे ना, बरोबर 20. एक भाग x आहे, दुसरा भाग माहित नाही, पण दोघांची बेरीज किती होईल रे बा? 20. ठीक आहे. या x चं तिकडं पक्षांतर केला तर बा अदर पार्ट, अदर पार्ट किती होईल रे बा? याचं प्लस आहे, तिकडं गेला तर मायनस, म्हणजे 20 मायनस x. बस झालं. ठीक आहे. तर मग असंच आपल्याला करायचं आहे, गावरानी इंग्रजी वापरायची आहे ना. लेट दी वन पार्ट बी x, therefore other part be 20 minus x. एवढं दाखवायचं काम नाही आहे. तर बा दाखवलं तर काही पाप नाही लागत, मात्र बा स्टँडर्ड थोडंसं कमी होते आहे ना. परीक्षकाला जाण येऊन जाते. पाहतो पहा, मी तुम्हाला इथं लिहून देऊन राहिलो सोल्युशन. तर सरळ लिहायचं, लेट दी वन पार्ट, लेट दी वन पार्ट बी x असं. ठीक आहे. म्हणून therefore अदर पार्ट असं. काहीच नाही, थोडस इंग्रजी आलं पाहिजे. विल बी 20 मायनस x असं. ठीक आहे. झालं बा. त्यांना आपल्याला म्हटलं बा सच दॅट देअर प्रॉडक्ट इज मॅक्सिमम. म्हणजे बा हा x न या झाला 20 मायनस हा एक पार्ट आहे, या एक पार्ट आहे, या दोघांचा गुणाकार आपल्याला पाहिजे मॅक्सिमम. हे विचारलंय. प्रॉडक्ट असं. या दोघांचा प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार. तर आपण याले नाव द्यायचं, या गुणाकाराले, या प्रॉडक्टले. कसं नाव द्यायचं? लेट fx बी दी प्रॉडक्ट ऑफ टू पार्ट, ह्या एक आणि ह्या एक. बस एवढं इंग्रजी चालवता आलं पाहिजे. लेट fx लिहास लागल ना. fx म्हणजे मेन, जो फायनल असेल त्याने प्रत्येक वेळेस fx घेत राहायचं. तर मग लिहायचं कसं? लेट fx बी दी असं, बी दी प्रॉडक्ट ऑफ टू पार्ट. बस या आपण आलो रस्त्यावर आता. fx इज इक्वल टू हा x इनटू दुसरा पार्ट आहे 20 मायनस x. बस एवढं आपल्याला करायचं आहे. विषय संपला. 1 मिनिटात गणित सुटून जाते. बाकी काय नाही. एवढं ज्याले करता येते त्याचं तर काही जमते. x न 20 ले गुणलं तर 20x मायनस x स्क्वेअर घ्यावा. वेळ गमवायचा नाही, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. तर बा f डॅश x इज इक्वल टू 20x चा डेरिव्हेटिव्ह 20, घात खाली उतरते, डोक्यावर 1 न कमी. पहिला डेरिव्हेटिव्ह झाल्याबरोबर काहीच नाही, इकडं पाहायचं सरळ दुसरा डेरिव्हेटिव्ह. हा कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. हा मायनस 2x मधून 2 निघला तर x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे गेला. मग आता एवढं जर झालं असेल तर पुढं काय लिहायचं? आता फॉर एक्स्ट्रीम. बस थांबायचंच नाही, एक्स्ट्रीम व्हॅल्यूज असं. f डॅश x इज इक्वल टू 0. तर बा f डॅश x ह्या आहे. तर बा 20 मायनस 2x इज इक्वल टू 0. हा मायनस आहे, तिकडे गेला तर प्लस. 20 बरोबर 2x, हा 2 जाईल याच्या खाली. 20 भागिला 2 बरोबर x. तर इथं लिहून राहिलो therefore x इज इक्वल टू बेत आहे 20 असं. x भेटल्याबरोबर बिलकुल थांबायचं नाही, इथं लिहायचं फॉर x इज इक्वल टू 10. f2 डॅश x हे लिहायचं. f2 डॅश x इज इक्वल टू -2. झालं. आता काय करायचं? बात एवढं जर झालं असेल तर मग विचार कसा करायचा? का बा यावाली किंमत आपण इथं ठेवली, इथं x च्या ऐवजी 10 ठेवला आहे ना, ठेवणारच आहोत. therefore f2 डॅश 10 बरोबर. इकडं कुठं x हा यस नाही तर नाही ठेवायचं. का बिघडलं? -2 हा निगेटिव्ह साईन दिसला, विचार फालतूचा करूच नका. सरळ लिहायचं लेस दॅन असलं तर मॅक्झिमम, आणि इथं म्हणून लिहायचं fx अटेन मॅक्झिमम कोण्या व्हॅल्यूवर? मॅक्झिमम ऍट x इज इक्वल टू 10. सरळ लिहायचं मॅक्झिमम. बसलं का डोक्यात? बस आता x ची किंमत 10 आली
तर मला लक्षात ठेवा एक पार्ट होता x न दुसरा पार्ट होता 20 मायनस x. तर या x च्या ऐवजी जर 10 ठेवले तर 20तून 10 गेले तर 10 राहिले. मात्र बा एवढं आहे ना असंच दाखवायचं नाही. स्टँडर्ड लो होते सरळ लिहायचं 2 पार्ट ऑफ 20 r. कसं लिहायचं बा तर 2 पार्ट ऑफ 20 r 10 and 10 असं बोल बा है ना. जर असे दोन भाग घेतले तरच त्याचा प्रॉडक्ट काय येतो मॅक्झिमम. तर इथं लिहायचं सो दॅट देअर, कारण ह्या व्हॅल्यू वरच तो मॅक्झिमम आला हे पाहून घे. आपण थोडं म्हणत आहोत सो दॅट देअर प्रॉडक्ट इज मॅक्झिमम. मित्र होय हे शेवटी निष्कर्ष लिहास लागल. याच्यावरूनच आपण मॅक्झिमम लिहिलं. ठीक आहे. ह्या झाला तुमचा क्वेश्चन 2. पहा मग मित्र सोपा सिंपल प्रॉब्लेम आहे. मेटल वायर 36 सेंटीमीटर लॉन्ग इज बेंट टू फॉर्म रेक्टेंगल. फाइंड इट डायमेन्शन व्हेन इट्स एरिया इज मॅक्सिमम. याचे डायमेन्शन काढा. मग रेक्टेंगल म्हटलं तर त्याचा डायमेन्शन काय राहील लांबी रुंदी है ना. लांबी रुंदी उंची यालेच डायमेन्शन म्हणतात. लेंथ ब्रीथ अँड हाईट. तर मग त्याच्यात जे जे उपलब्ध असेल ते त्याचं डायमेन्शन असं. तर त्यानं म्हटलं आहे मग व्हेन इट्स एरिया इज मॅक्झिमम. तर पहिलेच लाईट लागलं पाहिजे का एरिया म्हणून आपण एफएक्स घेणार. आता प्रॉब्लेम आहे का मागा हे त्याचं म्हणणं आहे बघा. हे 36 सेंटीमीटर लांब असा लक्षात ठेवा 36 सेंटीमीटर लांबीचा एक वायर आहे. याने बेंड केलं तर हे धराचं असं व्यवस्थित करायचं. म्हणजे असा करल असा करल असा करल ना असा करल तेव्हा रेक्टेंगल तयार होईल. मग डोक्यामध्ये आलं पाहिजे का इथून त्याला तोडलं सरळ केलं तर असंच होईल ना. म्हणजे या वायरची लांबी असं म्हणजेच या रेक्टेंगलची परिमिती त्याला इंग्रजीत पेरिमीटर म्हणते. ऐकलं असेल ना पेरिमीटर असं. याले सरळ केलं तर तारेची लांबी होईल ना वायरची लेंथ होईल. यालेच बेंड केलं फक्त आकार बदलवला तर काही तारेची वायरची लांबी लहान मोठी थोडी होणार आहे. म्हणजे याले आता असं केलं तर याले पेरिमीटर म्हणते. अर्थबोध या झालं का. मी स्टार्ट करून राहिलो का बा लक्षात ठेवा का बा लेंथ ऑफ वायर इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ वायर. ठीक आहे. आता हे आपल्याला माहित आहे. बोला समजते का. मग काय सांगता येते बा. डोक्याला तापच कमी होऊन गेला. सांगा बसलं का डोक्यात. तेव्हा सिंपल साधा आहे. तर मग आता एवढं जर झालं असं तर मी स्टार्ट करून राहिलो का बा या रेक्टेंगलची लांबी मला माहित नाही. एवढा कितीचा तुकडा आहे हे नाही माहित. टोटल माहित आहे मला. ठीक आहे. तर बा सुरुवात करतो लेट दी मला हे नाही माहित. म्हणजे हे एवढं म्हणजेच पूर्ण लांब वायर त्याची लांबी. म्हणून मी याची लांबी धरतो x. बस बा. तर बा लक्षात लेट दी लेंथ असं लिहायचं बा. लेंथ ऑफ रेक्टेंगल बी x सेंटीमीटर. 10व्या वर्गात याच्याही पेक्षा कठीण प्रॉब्लेम सोडवले ना हो. याच्यात काहीच दम नाही. जमलं. आता बा एवढं जर झालं असं तर दुसरं वाक्य का बा या वायरची लांबी म्हणजेच या आयताचं रेक्टेंगलचं पेरिमीटर जे देऊन आहे ते लिहायचं. तर इथं लिहायचं लेंथ ऑफ वायर असं इज इक्वल टू लेंथ ऑफ पेरिमीटर असं. लेंथ ऑफ पेरिमीटर म्हणण्याच्या ऐवजी पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल. पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल असं. आणि आता हेच तुमच्या डोक्यात आलं पाहिजे का बा लेंथ ऑफ वायर किती आहे बा तर 36 आहे. तर इथं लिहायचं 36 सेंटीमीटर. बोल बा.
आता आपण 10व्या वर्गामध्ये शिकलो तर नसन आठवत तर सांगतो, हे लांबी, हे लेंथ न हे लेंथ म्हणजे 2 लेंथ, हे रुंदी ब्रीथ न हे ब्रीथ म्हणजे 2 ब्रीथ, म्हणजे 2 कॉमन निघला तर L प्लस बी असा, 2 लांब्या आणि 2 रुंद्या मिळून झाली पेरीमीटर. बस सिंपल आहे. तर बाई एवढं जर झालं असेल तर बाई आता फॉर्म्युला लिहून टाकायचा, म्हणजे आपलं त्रास कमी. म्हणजे बा 10व्या वर्गाचे प्रॉब्लेम दिले टाकून आहे ना, त्याच्यापेक्षा लोअर लेवलचे प्रॉब्लेम आहे. तर बा इथं लिहायचं पेरीमीटर असं. कोणाचा रे बा? पेरीमीटर ऑफ रेक्टँगल. पेरीमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू, बस ठीक आहे, 2 गुणिला लेंथ प्लस ब्रीथ असं. ब्रीथ जमलं का नाही? तर हे पेरीमीटर आपल्याला माहित आहे 36 आहे म्हणून. तर इथं लिहायचं 36 बरोबर 2. लेंथले दाखवायचं L न ब्रीथले दाखवायचं B. ह्या 2 याच्या खाली आला तर मग 36 भागिले 2 बरोबर L प्लस B म्हणजे 18 बरोबर L प्लस B. चल बोल बा. मग आता एवढं जर झालं असन तर मग पाय ना डोळ्यानं, लेंथ ऑफ रेक्टँगल बी किती आहे बा? 1 सेंटीमीटर. तर या Lच्या ऐवजी भरून टाकायचं x. तर काय रे त्रास घ्यायचा बा? इथंच भरून टाकायचं ना x असं. ठीक आहे ना? ह्यावाला सरळ ब्रीथ असल्याचं म्हणजे बा तुम्हाला डोक्याला ताप नाही, ब्रीथ का हो म्हणून. तर ह्या झाला, ह्या 2 इकडं आला तर x प्लस ब्रीथ. पा मग अजून सोपं होऊन राहिलं. तर बा एवढं जर झालं असेल तर इथं x येणार आहे, तर इथं लिहून टाकायचं ब्रीथ. बस. आता काय बा, या x चं इकडं पक्षांतर, तर 18 मायनस x बरोबर ब्रीथ. आता याने व्यवस्थित लिहायचं म्हणून ब्रीथ बरोबर असं. लांबी गिंबी बरोबर लिहायची, 18 मायनस x आणि मायनस मांग लिहायचं सेंटीमीटर. पाय हे आपल्याला भेटून गेलं. आता एवढं जर भेटलं असेल तर पुढं काय पाहताय? तर मग क्लिअर कट म्हणताय व्हेन इट्स एरिया इज मॅक्सिमम. तर मग नेहमी fx मेन शेवट वाला घ्यायचं. मेन कोण आहे बा? एरिया. तर आपली थेट जुनी कॅसेट वाचवायची. लेट fx बी दी काय रे बा? ते एरिया ऑफ रेक्टँगल. बस सांगा. तर इथं लिहायचं लेट fx बी दी एरिया ऑफ रेक्टँगल. आता एरिया रेक्टँगलचा असला तर a बरोबर लांबी गुणिले रुंदी. तर बा a बरोबर लेंथ किती आहे बा रेक्टँगलची, ते इथं अंडरलाईन करत आहोत x. आणि b किती आहे म्हणजे ब्रीथ किती आहे, तर बा 18 मायनस x असं. तर बा fx बी दी एरिया ऑफ रेक्टँगल. तर इथं a नाही, fx लिहा असा. ठीक आहे, fx असं. तर भाई fx इज इक्वल टू x न गुणलं तर 18x मायनस x स्क्वेअर. आलो रस्त्यावर सरळ डेरिव्हेटिव्ह घ्या. तर भाई f डॅश x इज इक्वल टू 18 बाहेर निघ, 18x चा डेरिव्हेटिव्ह 18, हा खाली उतरला म्हणजे मायनस 2x. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हटलं तर हा कॉन्स्टंट, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0, मायनस 2x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 2. एवढं जर झालं असेल तर एक शब्द लिहायचं फॉर एक्स्ट्रीम आहे ना, हे नेहमीच घासत जायचं आहे. बस फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यूज काय लिहायचं रे बा? f डॅश x इज इक्वल टू फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बरोबर 0. तर मग फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पाहून घ्या डोळ्यानं, किती आला? 18 मायनस 2x. तर मग 18 मायनस 2x बरोबर 0. हा मायनस आहे तिकडं गेला तर प्लस. तर मग 18 बरोबर 2x, हा 2 याच्या खाली 18 अपॉन 2 बरोबर x. देयरफॉर x इज इक्वल टू 9. बोल बा. मग आता एवढं जर झालं असेल तर आठवणीनं लांब्या रुंद्या जे असेल ते मीटर सेंटीमीटर लिहित जाईल पाहिजे.
बस ह्या भेटला तर सरळ सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये ठेवायचं. इथं लिहायचं फॉर x इज इक्वल टू 9 सेंटीमीटर f2 डॅश बरोबर या लिहायचा f2 डॅश x इज इक्वल टू -2 या x च्या ऐवजी f2 डॅश 9 इज इक्वल टू -2 मायनस दिसल्या बरोबर लिहायचं लेस दॅन असलं तर त्याला मॅक्झिमम म्हणतात आणि म्हणून इथं लिहायचं fx अटेन काय रे बा तर मॅक्झिमम कोण्या पॉइंट वर लिहायचं ऍट x इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. बस एवढं जर झालं असं तर मग त्यानं प्रश्न विचारला आहे ना फाइंड इट्स डायमेन्शन. आता गावरानी भाषेत लिहायचं इट्स डायमेन्शन असं डायमेन्शन्स आर आहे ना. तर मग लांबी किती आली याची 9 आली. तर मग लांबी जर 9 आली तर इथं भराची 9 18 तून 9 गेले तर 9 राहिले. तर बा इथं लिहायचं L बरोबर 9 सेंटीमीटर अँड असं B बरोबर 18 मायनस हे ब्रीथ 18 मायनस 9 असं बरोबर 9 सेंटीमीटर. हे झालं तुमचा फायनल प्रॉब्लेम तिसरा. हा मग मित्र हा महत्वाचा प्रॉब्लेम आहे. The total cost of producing x unit is rupees x square plus 16x plus 50 and the price is rupees 180 minus x per unit. For what unit is the profit maximum? एकदम सोपा आहे पण महत्वाचा आहे. बाकीच्या तुलनेत परीक्षेत येण्यासारखं प्रॉब्लेम. ठीक आहे तर मला लक्षात ठेवा सोल्युशन आहे ना. पहिले तर काही विचारच नाही काय घेणं देणं. आपल्याला म्हटलं टोटल कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग x युनिट म्हणजे x युनिट प्रोड्यूस करण्यासाठी लागणारा खर्च. तर मग गावरानी भाषेत लिहायचं आहे दी कॉस्ट प्राइस ऑफ x युनिट. बस जास्त लांबवाचं नाही. काय म्हटलं बा दी कॉस्ट कोणाला लिहिता येते दी कॉस्ट प्राइस खर्च कॉस्ट प्राइस ऑफ असं ऑफ x युनिट. बस एवढं लिहायचं बरोबर पाय बा रुपीज x स्क्वेअर प्लस 60x प्लस 50 जमलं का नाही. आता त्यानं म्हटलं अँड दी प्राइस इज रुपीज 180 मायनस x पर युनिट म्हणजे बा एक युनिट एवढ्या रुपयाने विकते. बस तर बा थेस लिहायचं सेलिंग प्राइस दिली एका युनिटची तर आपण थेस म्हणायचं ना सेलिंग प्राइस है ना. बिलकुल सिंपल लिहायचं सेलिंग प्राइस ऑफ 1 युनिट. त्यानं थेस क्लिअर कट म्हटलं ना सेल अँड दी प्राइस इज 180 मायनस x पर युनिट म्हणजे एका युनिटची किंमत एवढी. तर बा इथं लिहायचं रुपीज 180 मायनस x. आता बा विचार कसा करायचा. तर मग कॉस्ट प्राइस त्यानं दिली आपल्याला एवढी मात्र किती युनिटची एवढी म्हणजे एवढे युनिट बनवले तर एवढे रुपये खर्च आले. त्याच्यापैकी एक युनिट एवढ्या रुपयाने विकला हाय ना. तर बनले किती हाय तर एवढे मग एका युनिटले आहे ना विकलं तर एवढे रुपये येते. तर एवढ्या युनिटले विकलं तर किती येईल तर या दोघाचा गुणाकार. एका आंब्याची किंमत 2 रुपये तर 10 आंब्याची किंमत 10 दोन्ही 20 रुपये. एका युनिटची किंमत एवढे आहे ना एका युनिटची किंमत एवढे रुपये तर एवढ्या युनिटची किती तर दोघाचा गुणाकार. तर इथं थेस लिहायचं सेलिंग प्राइस ऑफ x युनिट बरोबर रुपीज दोघाचा गुणाकार तर x गुणिले 180 मायनस x सांगायच्या. आता आहे का नाही तुला आपला व्यवहारिक गोष्ट शिकवतो एक आहे ना. होलसेल मध्ये गेला 10 रुपयाचा रुमाल होलसेल दुकान आहे पण त्यानं एक रुमाल किती रुपयात खरेदी केला 10 आणि आपल्या गावाला जाऊन 15 रुपयाने विकला.
तर जे विकला ना तर त्याने म्हणते सेलिंग प्राइस. असं खरेदी केला तर त्याने म्हणते कॉस्ट प्राइस. असं आहे. आता त्याने नफा किती भेटला रे बात, 5 रुपये. तर 5 रुपये जो नफा भेटला त्याने प्रॉफिट म्हणते. काय म्हणते रे बात, प्रॉफिट. तर मधात चिन्ह आहे प्लस. हे असा हिशोब आहे. तर मग आपल्या डोक्यात आलं पाहिजे का या कॉस्ट प्राइसले तिकडं हाकललं तर फॉर्म्युला तयार होते प्रॉफिट. इथं लिहितो प्रॉफिट. बरोबर. आता हे लहानपणाच्या 8व्या वर्गातले फॉर्म्युले आहे. सेलिंग प्राइस मायनस ह्या तिकडं गेला कॉस्ट प्राइस. तरी तुम्ही लहानशा गोष्टीवरून क्लिअर केलं. आता बस प्रॉफिट बरोबर असं. प्रॉफिट बरोबर सेलिंग प्राइस किती आहे एक्स युनिटची. तर पाय सेलिंग प्राइस ऑफ एक्स युनिट एवढं एक्स इंटू 180 मायनस यावाला. कॉस्ट प्राइस किती आहे एवढ्या युनिटची तर एवढी. तर इथं लिहायचं एक्स वर्ग प्लस 60 एक्स प्लस 50. हे झालं बा आपलं तयार. आता एवढं जर झालं असन तर बा आपल्याला प्रॉफिट जे इंग्रजी शब्द आहे त्याने चेंज करायचं. फक्त तिथे म्हणायचं एफएक्स. झालं गणित. इथं लिहायचं लेट आहे ना. काय लिहिणार आहे लेट एफएक्स बी प्रॉफिट. लहानसं वाक्य लिहायचं त्रास जास्त. लेट एफएक्स बी प्रॉफिट. जमलं का नाही. तर बाई एफएक्स इज इक्वल टू या एक्स न दोघाले गुणाचं. एक्स न याले गुणलं तर 180 एक्स मायनस एक्स न एक्स ने गुणलं तर एक्स वर्ग. या मायनस न सर्वाले गुणाचं मायनस एक्स वर्ग आई मायनस 60 एक्स मायनस 50 असं. तर बाई एफएक्स इज इक्वल टू 180 एक्स मधून 60 एक्स गेले तर बाई 120 एक्स मायनस एक्स वर्ग न एक्स वर्ग 2 एक्स वर्ग मायनस 50. थांबाचं कामच नाही आहे. सरळ पहिला डेरिव्हेटिव्ह दुसरा डेरिव्हेटिव्ह. झालं पाहिजे एवढंच करायचं आपल्याला. तर इथं लिहायचं एफ डॅश एक्स इज इक्वल टू 120 एक्स आहे ना. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 120 मायनस ह्या घात खाली उतरते. बे दोन्ही 4. तर इथं लिहायचं 4x. डोक्यावर 1 न कमी इथे लिहिल्या जात नाही. मायनस 50 म्हणजे कॉन्स्टंट. त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे केला. आता लिहायचं f2 डॅश x. तर बा हा कॉन्स्टंट त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 गेला. मायनस 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 मायनस 4. बरोबर. आता एवढं झालं तर वेळ कोणापाशी सरळ लिहायचं फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यूज. इथं लिहायचं फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यूज असं लिहायचं. एफ डॅश एक्स इज इक्वल टू 0. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इथंच आहे. तर मग याच्या ऐवजी 0 तर ह्या लिहायचा देअरफॉर 120 मायनस 4x इज इक्वल टू 0. हा मायनस आहे तिकडं गेला तर प्लस. 120 बरोबर 4x. ह्या याच्या खाली 120 भागिले 4 बरोबर x. 4 त्रिक 12. 30 बरोबर x म्हणून लिहायचं x बरोबर 30. x ची व्हॅल्यू भेटली रे भेटली तर सरळ लिहायचं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. कसं लिहिणार आहे थोडस याले असा कट मारतो. फॉर x इज इक्वल टू 30 असं. f2 डॅश x इज इक्वल टू सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह एवढूसाच आहे मायनस 4. सरळ इथं 30 भराचे. f2 डॅश 30 इज इक्वल टू मायनस 4. मायनस दिसला तर लेस दॅन 0 आणि लेस दॅन आलं तर मॅक्झिमम राहते म्हणून कॅसेट वाजवून टाकायची. एफएक्स अटेन असं. मॅक्झिमम ऍट एक्स इज इक्वल टू 30. बोल बा जमलं का नाही. मग आता लक्षात ठेवायचो मॅक्झिमम शब्द आला. एफएक्स म्हणजे कोण आहे बा. तर आपण लिहिलं लेट एफएक्स बी प्रॉफिट. ठीक आहे.
मग एफएक्सच्या ऐवजी शब्द त्यानं प्रॉफिट वापरला तर आपणही प्रॉफिट वापरून टाकायचा. शेवटली ओढली आता एफएक्स नाही लिहायचा आणि प्रॉफिट लिहायचा. तर हे आपलं वाक्यात लिहायचं प्रॉफिट इज मॅक्झिमम असं. मॅक्झिमम किती एक्स ची व्हॅल्यू आली मात्र 30. एक्स म्हणजे का हो युनिट हो. तर बा इथं शब्द पूर्ण करायचा फॉर 30 युनिट्स असं. या प्रॉफिट तेव्हाच मॅक्झिमम राहील जेव्हा त्या वस्तू किती राहतील मात्र 30. ठीक आहे. आवडला माझा व्हिडिओ? आवडला तर बा याने घंटी वाजवला आणि फक्त मेसेज करता आणि बायस आवडला तर मग लाईक करून टाकता. नमस्कार.